काय पंढरपूरलाच का जावं? तिथं ज्ञानोबा तुकोबारायाचे संत येतात. अनेक रंगनाथ महाराजासारखे, साखरे महाराजासारखे, दांडेकर मामासारखे, धुंडा महाराजासारखे अनेक महात्मे तिथं ज्ञानदान करतात. चातुर्मासाला का महत्व आहे? तिथं ज्ञान दिलं जातं, पण घेणारा पाहिजे ना. ते फिरते वया घेऊन सकाळी एकाचा पाठ, दुपारी एकाचा सपाठ, असं नाही. एका गुरुकडून एका ग्रंथाचं चिंतन व्हावं लागतं, तर तो ग्रंथ पूर्णपणे अवलंबून होतो. हां, त्याचं जरा ह्याचं जरा आमच्याकडे आमच्याजवळ निपाणी म्हणून गाव आहे, तिथे काही गरज नाही. कुठल्या हटल्यात कुठला पदार्थ चांगला मिळतो ते सांगतात. अमक्या हटल्यात भजी चांगली, कांदा भजी. अमक्या हटल्यात चपाती भाजी मिळते, अमक्या हटल्यात डोसा मिळतो. अरे पण कुठलं तरी एक हॉटेल सांग ना. एकाच वेळी एवढ्या हॉटेलमध्ये खाऊन चालणार आहे का? अरे ज्ञान एका गुरु करून का शिकावं? तद्विधी पणिपातेन ही अवस्था एका गुरु करता अनेक गुरु करता नाही. आणि तो गुरु कसा असेल तर त्याच्यावर तुम्ही जा शरण. जो सुरत्री आहे का बघा, सकल शास्त्र पारंगतू ब्रह्मानंदी डुल्लतू शिष्य प्रबोधिनी समोर तू येतो चित निज बोधे, असा गुरु असेल त्याला शरण जा आणि मग त्याची सेवा कर. हां, कशी सेवा कर? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे. आणि मग ते सांगतील अपेक्षित जे आपले. आता त्याला अपेक्षा काय तिथं? त्या सगळं सोडून ज्यावेळी गुरुकडे जातो त्यावेळी तुमची अपेक्षा काय आहे? पुत्रांनी धनांदे भाऱ्यांदे आहे का? काय गुरुकडं? आणि गुरु पुत्रांनी धनांदे भाऱ्यांदे देऊ शकत नाही. गुरु घाली ज्ञानांदे. गुरु सौभाग्य देऊन साधू बोधनांदावे. निजे खूण दाखवतो, तुमच्याजवळ जे आहे तेच दाखवतो. बाळ, तू स्थूल देहधारी नाहीस, सूक्ष्म देहधारी नाहीस. या देहत्रयीचा साक्षी असून तू कोण आहेस? चिदानंद रूप शिवोहम शिव. हे ज्यावेळी पटतं त्यावेळी गुरु आणि शिष्य दोन राहत नाहीत. व्यक्तित्वानं दोन असतील, देहानं दोन असतील, पण अनुभवानं दोघे एकच आहेत. बरोबर आहे? काय सांगतात बघा. वक्ते श्रोते श्रवणे पठने आवती समभाव. वक्ते श्रोते श्रवणे वर्णोदाता अगतित महिमा होतो दिवसी. वंदुडी अनन्या एका जनार्दन हे विदृढ वर्षती निर्धर ज्ञानदेव नामे पुष्पाचा वरुषा.
सद्गुरू आणि शिष्य दोन राहत. वक्ते म्हणजे सांगणारा सद्गुरू, श्रोते म्हणजे ऐकणारा शिष्य, पावती समभाव एक स्थितीवर. त्यांच्याकडून श्रवण केल्यानंतर जीव हा शिव स्वरूप होतो. आणि मग त्या मुंगीला सद्गुरू शरणागतानंतर जे ज्ञानाचे पंख येतात, ती पंख घेऊन मुंगी येते. ज्ञानरूपी पंख नुसतं असून चालत नाही. इथं वर्णन आहे, तिने गिळिले कोण सूर्य आहे. ती मुंगी कशी काय घेते. अभंग कूट आहे पण फार गुढार्थ भरलेला आहे. ज्ञानाला सूर्य म्हटलेला आहे. मावळवेत विश्वाभास नवल उदेला चंडांश. विश्वाचा आभास मावळणारा जो सूर्य आहे तो ज्ञान सूर्य आहे. आणि त्या ज्ञान सूर्याला मुंगीनं गिळून टाकलं. ज्ञान गिळावंच लागतं. टाळी लोपला नाद असते. मात्र टाळे वाजल्यानंतर जो नाद मोडून गेला तर ऐक्य होत. द्या टाळे. माणसं असंच बोलतात, द्या टाळे. अजून एक आता नवीन प्रकार आहे. एखादं प्रमेय सांगितलं आणि तुम्हाला पटला की टाळे वाजवा. म्हणता म्हणता ह्याने चाल म्हटले टाळे वाजवा. ह्याने चांगलं वाजवलं टाळे वाजवा. हे झोपले टाळे वाजवा. कीर्तनात संप्रदायात पूर्वी पद्धत अशी नव्हती. तुम्हाला सांगावं लागतंय. कारण का आमचा मूळ जगण्याचा उद्देश तो आहे. संप्रदाय सारखा अनिष्ट प्रथा ज्या असेल सांगावेच लागते. टाळाची अटाळी होते. तो लाभ नाद तिथंच लोभतो. तसं जीव आणि शिव हे दोन ज्या वेळेला ऐक होतं त्यावेळी दैत्याचा नाद म्हणून अद्वैत सिद्धी होते. हां, तो अंगांगाना तो छंद मुरलेला आहे. आणि तो भोग भोगताना आनंद आनंद प्राप्त होतो. ते ज्ञान गेल्यानंतर त्या ज्ञानाचा जर अनुभव घ्यायचा असेल, जगाला द्यायचा असेल तर तुम्ही भक्तीच करावी लागते. तिला ज्ञानोत्तर भक्ती असेल. हां, आणि ती केले तरच तुम्हाला त्या ज्ञानाचा आनंद या देहामध्ये भोगता येतो. जीवनमुक्तीमध्ये साक्षीत्व आहे. तुम्हाला जर विधेय मुक्ती भोगायची असेल तर मोक्षानंतर भक्तीच करावी लागेल. मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरील भक्ती जाण, मुक्तीवरील भक्ती जाण. अखंडमुखी नारायण, अखंडमुखी नारायण, अखंडमुखी नारायण, अखंडमुखी नारायण, अखंडमुखी नारायण, अखंडमुखी नारायण. विश्वची माझे घर, विश्वची माझे घर, ऐशी दयाची बुद्धी स्थिर, ऐशी दयाची
मानता येणार नाहीत का? येतील का नाही? बाबा तुमचं म्हणणं काय? म्हणणारा पाहिजे. दुनिया झुकती है, अगले बोलो ना झुकाना वाला. अरे अभंग जर शौचरणी आपण म्हणत असू तर त्या सारथी त्यांनाच्या ओव्या का बसत नाही? तुम्ही प्रयत्न करा, संगीताशी संपर्क साधा, तालाशी बंदिश बघा, मग निश्चितपणे ओव्या मानता येतील, काय अडचण नाही. हां, मी मात्र म्हणतो ही काय आत्मप्रवृत्ती नाही, आपलं ते गुरुप्रसादानं जमून जातं. हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती स्थिर, किंबहुना म्हणजे फार काय सांगावे, चराचर आपणच झाला, पण एवढ्यावर तो थांबला नाही. मग याही वरी पार्था माझी या भजनी असता, तयाची माथा मुकुट करी. जयाची आवडी केली मजसी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडिली त्यजली कुळी. ह्याला ज्ञान गिळोनी गावा गोविंदोगाना. कळलं का? माझ्या मुंगीनं ज्ञान गेलं आणि ती गोविंद गात 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 दादा बाहेर आली. मुक्ती हे बरोबर आहे, पण पुढच्या चरणाचं काय? थोर नवलाव झाला, थोर नवलाव समजून घ्यायचं असेल, जगताची निर्मिती कशी झाली, कुणामुळे झाली, त्याला कारण काय समजावून घ्यावं. थोडा विषय जड असला तरी ऐका. परत तुम्हाला मी कधी आलो तरच सांगेन तुम्हाला. लोक सांगत नाहीत, कारण का त्या सांगायला बी जड आहे, त्यापेक्षा तुम्हालाही जड आहे. कारण का तुम्हाला फक्त वाजवा टाळ्या एवढंच ऐकायची सवय लागली. हे चिंतन अध्यात्माचं जड आहे, पण ऐकलं तर कल्याण आहे. जगताची निर्मिती कशी झाली? पहिले कोठेच नव्हते काही, कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही. सूर्य तारा नाही, चंद्र तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही, अवघे शून्याची होते पाही. कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे, कानोबा तेरे तेरे ते, कानोबा तेरे तेरे. ढाल गज निर्माण झाली, ते एक ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली, एक ढाल गज निर्माण झाली. कुठंच काय नव्हतं. चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही. उत्पत्ती होताना कसा क्रम सांगितला माहित आहे का? अगोदर ते एकले ब्रह्म आहे, ते स्वजत सजाती विजाती भेद रहित आहे. त्याच्यासारखा दुसरा नाही, त्याच्या जातीचा नाही,
इतर जातीमध्ये नाही म्हणून स्वगत भेद रहित, सजाती भेद रहित आणि विजाती भेद रहित असं एकमेव अद्वितीय ब्रह्म आहे. त्याला इच्छा झाली एकोहम बहुश्यामी, मी एक आहे अनेक व्हावं असं का झाले. एकलेच कंठवेना म्हणून आले, निर्माण चौदाई भुवने, सूर्य गगन मेघ तारा वेदांत शास्त्र संतांच्या वाङ्मयातून सांगितलं तर तुमच्या घरी उतरते. आम्ही नुसतंच संस्कृतमध्ये सांगत गेलो, माणसं नेहमी झोपतात, ह्या बोवाला एवढं पुढच्या वर्षी बोलू नका म्हणतात. काय म्हणते का असं होतं, ऐकायला जड जातं. संत वाङ्मयातनं सांगितलं तर मात्र वेदांत करतो. एकी एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होऊनिया ठेला, जया परी तैसाची गमला, नंद नंदन आचो जांभूला. एकी एकटाची आणि एकला, तिन्हीचा अर्थ एकच आहे ना. मग महाराजांच्याकडे शब्द नव्हते का? एकी स्वगत भेद रे, एकलाची एकटा, सजाती भेद रे, एकलाची विजयाती भेद रे, एकमेव अद्वितीय ब्रह्म असं त्याचं वर्णन आहे. त्याला इच्छा झाली अनेक व्हावं, अनेक व्हावं इच्छा झाल्यानंतर तिथं प्रगटली. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिला आदी पुरुषाची माया असणं. ती माया जड असल्यामुळे तिला कार्य करता येत नाही. मग जगता एवढं पोरं बाळ निर्माण व्हायचं असेल, पती पाहिजे का नको त्याला? नुसतं बाईमुळे मुलं होतात का नुसतं पतीमुळे मुलं होतात? दोन्ही एकत्र आले पाहिजे. मग ही आहे जड, हिलाकडनं होत नाही. त्याला सांगावं तर ते निष्क्रिय आहे. मात्र दोघं ज्यावेळी येतात, तिने बापची दादला केला, तिने बापची दादला केला, तिने बापची दादला केला. काय म्हणावे या बोला, काय म्हणावे या बोला, काय म्हणावे या बोला. बापची दादला केला, तिने बापची तिने बापची दादला केला, तिने बापची दादला केला. सांगायला लागली, पती जन्मला माझे उदरी, मी दयाची झाले नोवरी. बापच अधिष्ठान असणारा जे ब्रह्म आहे त्याचा अंगीकार केल्यामुळं बाप झाला, तो साधना केला. आणि जन्मला काय ईश्वर एवढं बाळ निर्माण. पण या ईश्वराबरोबर संगत केल्याशिवाय जगत निर्माण होत नाही. हां, ती वांज आहे पण जगत निर्माण होते ना. तुमच्याकडे वांजेला मुलं किती असतात? 10-12 नसेल, 1-2 तरी. तिला लेकरू व्हायचं म्हणावं लागतं. वांजेला 60 वर्ष व्हावी, विटाळ गेलेला असावा, डॉक्टरनं होत नाही म्हणून सांगितलं असावं, देवदेवशी थकलेले असावे, मग ती वांज ठरते. अशा वांज्याकडे एखादा मुलगा व्हावा ही अपेक्षा कोणाचीच नसते, वांजच नसते. पण इथं झालेलं आहे. सगुण गुण मायाने कोल्हाटीन खेळाया, कोल्हाटीन खेळाया. सगुण गुण माया आणि माया कोल्हाटीन खेळाया. प्रपंचाचा रोविला वेळू
गुण माया कोलाटीन मारती अशी उडी तिची 21 स्वर्गावरती. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या पोरातली खेळातली पोरं आहेत. उडी मार म्हणते की उडी मारते. हे सत्व आणि रज त्रिगुणात्मक असणारी जी प्रकृती आहे तिला सत म्हणावं तर सिद्ध होत नाही, असत म्हणावं भ्रम निर्माण केल्याशिवाय सोडत नाही. मग तिला काय म्हणा? सत ना असत, सता सताहून विलक्षण अनिर्वचनीय माया अशी जी माया आहे तिला ईश्वराच्या सहकार्यानं तिला जगता एवढं एक मूल झालंय. नवल नाही का? नवलाव झाला, नवलाव झाला, सत्वरजतम या त्रिगुणानं ही प्रकृती नटवली गेली. पण निर्माण करणारी ईश्वराच्या सहकार्यानं जड असणारे म्हणजे वान असणारी माया जगतासारखं एखादं मूल प्रसवते. तर मुक्तावे म्हणते थोर नवलाव झाला वाजे पुत्र प्रसवला. अगे मुक्ते बरोबर आहे, पण तिसऱ्या चरणाचं काय? एकदा भजन करा म्हणजे विठोबा